भागवत महापुराण की, बालकृष्ण दान की, राधा रानी सरकार की, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. सजन, भगवान श्री कृष्ण म्हणाले, चला तुम्हाला एका संताकडे मी घेऊन जातो. आता भगवान श्रीकृष्ण संताकडे घेऊन जातात, जे संत 58 दिवस बाणाच्या शेवर झोपलेले होते. असे पितामह भीष्म बाणाच्या शेवर झोपले असून सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत होते. आता ते पांडव विनम्र भावाने पितामह भीष्माच्या जवळ जाऊन बसतात. पितामह भीष्म यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते म्हणायला लागले, हे पांडव पुत्र, हे धर्मावतारो, अतिशय दुःखाचा प्रसंग आहे, अतिशय दुःखाचा विषय तुमच्या समोर मी मांडत आहे की तुमच्या आईचं लग्न झाले, तुम्ही लहान होता, त्यानंतर तुमचे वडील स्वर्गवासी झाले. महाराणी कुंतीने खूप कष्टाने तुमचं लालन पालन केलं. दुर्योधनाने खूप तुम्हाला त्रास दिला. हा सर्व भगवंताच्याच लीला आहे. भगवंताची लीला मोठे मोठे महान संत सुद्धा समजू शकत नाही. आणि भगवंताच्या लीला या ईश्वर, या सर्व जे संत आहे त्यांना कळत नाही. मोठे मोठे महान वेत्ता समजू शकत नाही. हे भगवंताच्या लीला फक्त भगवंतालाच माहित असतात. तसेच तुम्हाला खूप दुःख, खूप कष्ट सहन करावे लागेल. हा भगवंताची लीला आहे. अरे, ज्या ठिकाणी धर्मराजा युधिष्ठिर, पवनपुत्र भीमसेन, गांडवधारी अर्जुन असेल आणि त्याचबरोबर रक्षा करता साक्षात भगवान श्रीकृष्ण असेल, मग त्या ठिकाणी कष्ट कसं येणार, दुःख कसं येणार, विपत्ती कशी येणार आहे. पण त्या सर्व भगवंताच्या लीला आहे, त्यामुळे विपत्ती आली असावी.